माझे नाव सानिया कल्याण भोसले, राहणार खेड, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. जातीय विवाह केलेला आहे. तर माझ्या घरच्यांनी माझ्या नवऱ्याला मारहाण वगैरे केली, शिवीगाळ दिली. तर जातीवाचक शब्द वापरले. माझ्या नवऱ्याला माझे वडील कल्याण भगवान भोसले, अमोल भगवान भोसले, अजय खराडे, सोमनाथ मोरे यांच्याकडून आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे. आणि विश्वास भोसले यांच्याकडून आमच्या जीवाला धोका आहे. 24 डिसेंबरला उपोषणाला बसणार आहे. तुम्ही विचारा. विमलराव साहेब चिंदे, मी ह्याची आजी आहे माझ्या नाताची, आणि ह्याने आंतरजातीय विवाह केला आम्ही चांबाराचं. आणि ह्या माझ्या नाताने खेडची मुलगी केली कल्याण भोसले ह्यांची. आपण मला आता माझ्या नाताला आणि त्या मुलीला इतका त्रास देतेत की तुम्हाला हातपाय तोडू, जीव मारू, चांबारड्याशिवाय बोलत नाही, तर तू चांबाराचं घर कशाला निघाली असं म्हणतेत. आणि रात्री अपरात्री येतात, घराभोवताली हिंडत येत आणि जीव मारू म्हणतात. मग ह्याला जबाबदार कोण? ह्याला पोलीस स्टेशनला आम्हाला आणतात आणि इतर आम्हाला रातभर बसवतात. आणि आमच्याकडे काही दोष नसता नीट बसवतात तिथं. आणि आम्हाला म्हणतात की तुम्हीच जा. आणि आम्ही कशाने जायचं? मग आलेला येताना आम्हाला ही घेऊन येते पोलीस लोक, आणि जाताना आम्हाला म्हणतात की तुम्ही कशाने बी जा. आणि ती लोक बाहेर थांबलेली असतात. मग माझ्या नात सुनाच्या जीवाला धोका आहे, आम्हाला सगळ्याला धोका आहे. आणि ते लोक बाहेर थांबलेले असतात. आणि ती कल्याण भोसले म्हणतो चांबाराचं घर कशाला चांबाराचा नवरा तू नको करू. आणि चांबारड्याशिवाय बोलत नाही, भिकाऱ्याशिवाय बोलत नाही, भिकारी हाय म्हणतो ह्यो. आणि तो म्हणतो जीव मारीन ह्याला मी, आणि तुला बी, आणि तुझ्या घरच्यांना बी. आणि मग ह्याच्याकरता आम्ही 24 तारखेला डिसेंबरला आम्ही उपोषणाला बसणार आहे. इथं माझ्या नाताला आणि माझ्या नातसुनाला, माझ्या मुलाला संरक्षण मिळावा. शाहूराजांनी बी मुलगी कुणाला दिली ही तर तुम्हाला माहिती असन. आणि आंबेडकर बाबासाहेबांनी बी कुणाची बायको केली ही बी तुम्हाला माहिती असन. आता जातपात राहिली नाही. आणि मग माझ्या नाताने केली, ह्याला काय अवघड झालं? आणि ही माझ्या इराचे येतात आणि पोराला धमकी देतात, जीव मारू, हातपाय तोडू, कसली म्हणल्यात बिडकडं खैररांजी प्रकरण झालं तसं करू म्हणतात. आणि मग माझ्या नाताला धोका आहे, माझ्या नाताला संरक्षण मिळावा ह्याच्यासाठी मी 24 तारखेला राम शिंदे साहेबाच्या बंगल्यासमोर मी उपोषण करणार आहे. आणि माझा नातू आणि माझ्या मुलाला बी ती कुठं बी अडवायला बघत आहेत, माझ्या नाताला अडवायला बघत आहेत, कुठं आहे ह्याची चौकशी करतात. आता जातपात राहिली का साहेब? आता हे आणि जातीवाचक शिवेगाळ करतात बघा.